दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9:30 ते 10 वाजताच्या दरम्यान रिजवान काझी, गणेश भावसार, शुभम मिरके व अरुण गवळी यांनी माझ्या चुलत भाऊ लक्ष्मण गारे यांच्याबरोबर कोणत्या तरी कारणाने भांडण करून त्यास सप्तशृंगी मंदिराजवळ उंटवाडी रोड नाशिक येथून त्याच्याकडील स्कूटीवर बळजबरीने बसवून उंटवाडी ते मिलिंदनगर रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागील बाजूस लागून असलेल्या कंपाऊंडच्या भिंतीलगत मोकळ्या जागेत नेऊन लक्ष्मण गारे याच्या डोक्यात दगड घालून त्यास जीवे ठार मारल्याबाबत दीपक गणपत गोरे यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याच्या घटनास्थळास गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ भेट देऊन गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांची माहिती काढत असताना पोलीस हवालदार प्रशांत मरकड व पोलीस हवालदार विशाल काठे यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी शुभम मिरके व त्याचे साथीदार हे फुलेनगर पेठ रोड भागात येणार आहे। अशी माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम मधुकर कट तसेच यांना देऊन त्यांचे मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखा युनिट 1 चे हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, विशाल काटे, प्रदीप मसदे, शरद सोनवणे, नाझीम पठाण, योगीराज गायकवाड, विशाल देवरे, पोलीस अंमलदार आप्पा पानवल, अमोल कोष्टी, राहुल पालखेडे, नितीन जगताप, विलास चारोरकर, रामा बर्ड, चालक सुकाम पवार, समाधान पवार अशांचे 2 पथक तयार करून त्यांनी फुलेनगर पेठ रोड पंचवटी येथे शोध घेतला असता आरोपी नामे शुभम विठ्ठलराव मिरके वय 21 वर्ष, अरुण बाळू वळवी वय 21 वर्ष, रिजवान रईसुद्दीन काझी वय 29 वर्ष राहणार असे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन उक्त गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी त्यांचे साथीदार गणेश भावसार यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। नमूद आरोपितास पुढील कारवाई कामी मुंबई नाका पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे। मुंबई नाका पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 1/2025 या गुन्ह्यातील स्पॉटला माननीय पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सर यांनी व्हिजिट द्यायला सांगितली होती। तर आम्ही आमचा स्टाफ सर्व तिथं स्पॉटला व्हिजिट दिली। त्यानंतर कड सर यांनी 2 टीम रवाना करून पुढील आरोपितांचा शोध घेण्यास सांगितले होते। मला माझ्या गुप्त बातम्यानुसार माहिती मिळाल्याने शुभम नावाचा इसम त्याचे साथीदार हे फुलेनगर रोहिणीनगर या भागात आहे। ती बातमी मी आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर सर यांना दिली। त्यांनी 2 टीमला त्या गुन्ह्यातील आरोपितांचा तपास करायला लावला। त्या भागात आम्ही जाऊन तपास केला असता शुभम नावाचा इसम आणि त्याचे 2 साथीदार अरुण, रिजवान काझी असे 3 जण ताब्यात घेऊन स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।